नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्रोही तुकाराम आहा साळुंखे लिखित या पुस्तकाचं आपलं वाचन चालू आहे. सिंहाचे चित्रण शिळीच्या स्वरूपात याचा 4था एपिसोड. त्यांच्या आवडत्या संतांनी केले असते तर. ज्यांच्याकडे या कृतीचे महत्त्व कळण्याचा आवाका नव्हता त्यांना विशेष दोष देता येत नाही, परंतु या कृतीचे महत्त्व चांगले ओळखलेले असूनही ज्यांनी लोकांपुढे नीट मांडली नाही त्यांचे वर्तन मात्र अत्यंत निंद्य आहे. ही घटना लोकांना सांगायचीच नाही. सांगितली तर कानाकोपऱ्यात कुठेतरी सांगायची आणि तिच्यावर काही भाष्य करायचे नाही. भाष्य केलेच तर या घटनेचे योग्य स्वरूप लोकांपुढे जाईल अशा पद्धतीने करायचे नाही. अशा अनेक तऱ्हा करण्यात आल्या हे आपण पाहिलेच. असे करण्यामागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. उच्चवर्णीय लेखकांना तथाकथित शूद्र असलेल्या व्यक्तीची प्रतिमा अगदी उच्चवर्णीय संतांना झाकळून टाकण्या इतकी उजळणे हे सहन होत नाही. हे ते कारण होय. कर्जखते बुडवण्याचे कृत्य त्यांच्या आवडत्या संतांनी केले असते तर ते असे उपेक्षित, दुर्लक्षित वा विपर्यस्त झाले असते का, याचा आपण सहजपणे विचार करून पाहायला हरकत नाही. पु म लाड हे मात्र या बाबतीत अपवाद म्हणता येतील. त्यांनी तुकारामांच्या या कृतीचे मर्म अचूकपणे ओळखलेही आणि संक्षेपाने का होईना पण अत्यंत स्पष्टपणे तिचे महत्त्व लोकांपुढे मांडलेही. येथे त्यांची काही विधाने पाहणे योग्य ठरेल. पु म लाड हे लिहितात, तुकाराम आगतिक होऊन अंधश्रद्धेने विठ्ठलाकडे वळला नव्हता, तर सारासार विवेक करून आपल्या जीवनातील एक एक कूट प्रश्न बुद्धीच्या पूर्ण विचाराने सोडवित होता. बुद्धीने विचारांती केलेल्या निश्चयाची जी निष्ठा तिलाच श्रद्धा म्हटले पाहिजे. तुकारामात आता अस्ते आणि अपरिग्रह यांविषयी अशी श्रद्धा निर्माण झाली होती. जोडीच्या हव्यासाने केवळ पैशाचेच पिसे लावणारी सावकारकी सारखी दुसरी संस्था नाही. सावकारीत केवळ रुक्याकडेच पाहावे लागते आणि पाहे रुक्याकडे मग अवघे ओस पडे. परधन व परिग्रह यांपासून ज्याला सर्वस्वी अलिप्त राहावयाचे आहे त्याने या दोघांची तृष्णा चक्रवाढ व्याजाने वाढविणारी जी सावकारी ती आधी सोडली पाहिजे. मागे वर्णिल्याप्रमाणे वाढत आलेल्या असमाधानाने आता पूर्ण विचारांती तुकाराम या निर्णयाप्रत येऊन पोहोचला. विचार व आचार यांच्यामध्ये उच्चराचारी अडथळा त्याला सहन होत नसे. आधी केले मग सांगितले असा त्याचा स्वभाव होता. त्या स्वभावाला अनुसरून त्याने जो निर्णय ताबडतोब अंमलात आणण्याचे ठरविले. भांबनाथावरील 7 दिवसाच्या निर्वाणानंतर भावासमवेत तुकाराम देहूस परत येऊन इंद्रायणीच्या डोहापाशीच थांबला. सावकारीचे पाप धुतल्याशिवाय त्याला घरी जावायचे नव्हते, म्हणून तिकडेच स्नान करून पारणे सोडल्याशिवाय आधी आपल्या सावकारीच्या धंद्याचा त्याने अमोघ उपायाने कायमचा निकाल लावला. खाजगी संपत्ती सर्व पापांचे मूळ आहे याची लोकांना खात्री पटवून देणारा टॉलस्टॉय तर मग आम्ही काय करावे या अखंड विवेचनेतच राहिला. तुकारामाने काय करावे हे प्रत्यक्ष करूनच दाखविले. दुष्काळात सुधारणाऱ्या आर्थिक परिस्थितीत सावकारीच्या वाढत्या वसुलाने स्वतःची घसरलेली सांपत्तिक स्थिती सावरण्याऐवजी दस्तऐवज बुडवून स्वजनांच्या त्या बाबतीतील आशा तुकारामाने अक्षरशः रसातळाला नेल्या. हा काही उद्वेगाचा त्रागा नसून विवेकाने जागा होऊन त्याने कधी न फिरविता येणारा हा निर्णय घेतला. अभंगांच्या वह्या उदकात तरल्या त्यापेक्षा अवघ्या 21-22 वर्षाच्या उमरेवर सावकारीच्या खतांच्या वया त्याने उदकात बुडविल्या. हा खरा चमत्कार होय. मैपतीला वाटले की भिक्षा मागुनी सेविजे अन्न असे तुकारामाने ठरविले, पण तो समज चुकीचा आहे. तुकारामाने ओम भवती च्या पक्षाची दीक्षा कधीच घेतली नाही असे आपणास पुढे दिसून येईल. खते बुडविण्यात ऐत खाऊ जीवनाच्या पापाचा संपर्क कायमचा सोडून स्वकष्टाच्या उत्तम व्यवहारानेच पोटापुरते मिळविण्याचा तुकारामाने निश्चय जाहीर केला. लाडांच्या या विश्लेषणातून उभी राहणारी तुकारामांची प्रतिमा आणि विविध माध्यमांनी आजपर्यंत आपल्यापुढे आणलेली त्यांची प्रतिमा म्हणजे तुकारामांची प्रतिमा यांच्यामध्ये जमीन आसमानाचे अंतर आहे हे आपल्या सहजपणे ध्यानात येईल. लाडांसारखी भूमिका अपवादात्मक स्वरूपातच आढळते. इतर बहुसंख्य लेखक तुकारामांचे चरित्र विपर्यस्त स्वरूपात मांडताना दिसतात. केवळ कर्जखते बुडवण्याच्या बाबतीतच नव्हे तर तुकारामांचा संसाराविषयीचा दृष्टिकोन, त्यांनी ईश्वर भक्तीकडे वळण्याचे कारण इत्यादी बाबतीतही या लेखकांनी खूप विपर्यास केले आहेत. परंतु प्रस्तुत ठिकाणी नमुन्यादाखल काही लेखकांची मते पाहू या आणि नंतर
त्यांनी केलेल्या विपर्यासाचे थोडे विवेचन करूया. माननीय श्री माटे म्हणतात, याचा अर्थ असा होतो की तुकाराम बोवा हे आपल्यासारखेच एक साधेसुधे प्रापंचिक गृहस्थ होते, परंतु लवकरच त्यांच्यावर संकटे येऊ लागली. दुष्काळ आ वासून उभा राहिला आणि घरातील माणसे सुद्धा भुकेने मरू लागली. गुरेढोरे नष्ट झाली आणि धंदा डबघाईस आला. या आपत्तीने तुकाराम बोवा घाबरे झाले आणि त्यांचे मन प्रपंचावरून उडाले. ते पांडुरंगाच्या भक्तीकडे वळाले. महाराष्ट्रातील संत वाङ्मयात असा विचार अनेक ठिकाणी आला आहे की माणूस जर परमेश्वराकडे वळावयास हवा असला तर त्याच्यावर संकटे यावयास हवीत. असे वाटते की याहीपेक्षा दुसऱ्या एका कारणास्तव परमेश्वराच्या चिंतनाकडे वळण्याची इच्छा माणसाला व्हावी. ते कारण म्हणजे जिज्ञासा हे होय. प्राध्यापक माटे यांनी तुकाराम घाबरे होऊन ईश्वर भक्तीकडे वळले असे तर नोंदवले आहेच, पण तेवढ्याने त्यांचे समाधान झालेले नाही. परमेश्वराच्या चिंतनाकडे वळण्याचे जिज्ञासा हे खरे कारण, त्या कारणाने ते ईश्वर भक्तीकडे वळले नाहीत असा एक प्रहारही त्यांनी तुकारामांवर केला आहे. रा पांगारकरांनी तुकारामांवर कोसळलेल्या दुःखांचे वर्णन हृदयद्रावक पद्धतीने केले आहे आणि या दुःखांचा कडेलोट झाल्यामुळे संसाराला विटून त्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले असे म्हटले आहे. ते म्हणतात, पांगारकर म्हणतात, तुकोबांवर मागे सांगितलेल्या आपत्ती येऊन कोसळल्या व दुष्काळात हजारो माणसे पटापट मरताना त्यांनी पाहिली, तेव्हा ही मृत्यूलोकाची राहटी समजून येऊन त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि या भवसागरातून पांडुरंगा वाचून तारणारा कोणीही नाही असा त्यांचा निर्धार झाला, असं पांगारकर म्हणतात. आता विल भावे म्हणतात, अशा विपत्तीने कोणीही खचेल. मग तुकारामासारखा श्रीमंत जन्मलेला, सुखात वाढलेला, आरामात राहिलेला असा मुलगा गडबडून गेला तर त्यात नवल कशाची? त्याला दुनिया शून्यवत व भयान भासू लागली आणि त्याच्या डोक्याला चोहोकडे वनवा पेटलेला दिसू लागला. नामदेवाप्रमाणे काही एखाद्या विशेष प्रसंगामुळे पश्चाताप झाला व त्यामुळे तुकारामाने आपला संसार आणि व्यवहार सोडला. असे झाले नाही तर संसाराने आणि व्यवहारानेच तुकारामाला सोडिले व आपल्याकडून त्याचे मन परतेल असे केले. पण आता संसारात आघात एकावर एक कोसळले आणि मग तुकारामाच्या मनाला वैताग आला व संसाराविषयी त्याचे मन अगदी विटून गेले. आपत्तीच्या दगदगीत इंगळांनी संसारावरील प्रीतीचे आणि मोहाचे सर्व अंकुर सुद्धा जळून खाक झाले आणि अशा भाजलेल्या जमिनीत ईश्वरोपासनेचे बी आपोआपच रुजू लागले. अविद्येची रात्र सरून गेली व ज्ञान भास्कराचा अरुणोदय झाला. उज्ज्वल ध्येयवादावर घाबरेपणाचा काळिमा. या लेखकांनी उभी केलेली तुकारामांची ही प्रतिमा धादांध खोटी आहे. तुकारामांच्या उज्ज्वल ध्येयवादावर या लेखकांनी घाबरेपणाचा काळिमा फासला आहे. म्हणे ते घाबरे झाले, त्यांना वैताग आला, ते विटले आणि मग ईश्वर भक्तीकडे वळले. असे काहीही घडलेले नाही, अक्षरशः काहीही घडलेले नाही. संसारावर अखेरपर्यंत त्यांचे उत्कट प्रेम होते आणि संसार सोडण्याची गरज नाही असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. याचे अधिक विवेचन पुढे येईलच. त्यांच्या ईश्वर भक्तीकडे वळण्याला दुष्काळाची पार्श्वभूमी आहे हे अगदी खरे आहे, पण दुष्काळामुळे ते खचले, घाबरले आणि संसाराला विटून ईश्वर भक्तीकडे वळले असा त्याचा अर्थ नाही. हे स्पष्ट व्हावे म्हणून दुष्काळाचा नेमका काय परिणाम झाला हे आपण नीट समजून घेणे आवश्यक आहे. दुष्काळासारखे एखादे संकट आकस्मिकपणे कोसळते तेव्हा त्याचा पहिला फटका समाजातील कोणत्या घटकांना बसतो, कोणत्या थरातील लोकांचे जिने अगदी दुर्धर होऊन बसते, कोणाच्या कुटुंबाची उपासमार होते, कोणाची गुरेढोरे मरतात. हे सगळे दुष्परिणाम गोरगरिबांना, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या खालच्या थरातील लोकांना, मजुरांना, बलुतेदारांना, कोरडवाहू शेतकऱ्यांना भोगावे लागतात. त्यांनाच या दुष्काळाचा फटका बसतो हे उघड आहे. सावकारांची, महाजनांची स्थिती नेमकी याच्या उलट असते हे आपण आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. पूर्वीच्या काळाचा विचार करायचा तर सावकारांकडे 2-2, 3-3 वर्षाचे धान्य पेवांमधून, कणगींमधून भरलेले असे. 2-2, 3-3 वर्षाच्या कडब्याच्या गंजी रचलेल्या असत. घरात रोकड, सोने नाणेही असे. दुष्काळाच्या वेळी ते नडलेल्या लोकांना अव्वाच्या सव्वा दर लावून धान्य, कडबा देत, जबर व्याजाने कर्जावर रकमा देत. त्यांच्या घरातील किडूक मिडूकही नव्हे तर त्यांचा जमीन जुमलाही बळकावत.
याचा अर्थ सावकारांना दुष्काळाचा फटका तर बसत नसेच, पण आपल्या संपत्तीत गैरवाजवी भरमसाठ भर घालण्याची एक मोठी संधी दुष्काळाच्या रूपाने त्यांच्या पुढे आयती चालत असल्यासारखी होई. रोगाच्या साथीमुळे डॉक्टरांना फटका बसतो की त्यांचा लाभ होतो? तसेच ही आहे. आमच्या लहानपणी आम्ही स्वतः आजूबाजूच्या समाजात ही परिस्थिती पाहिली आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.